सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचे उमेदवार अविनाश पाटील यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी जोरदार होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश पाटील यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी जोरदार होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला। नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। श्रीशैलनगर, स्टेट बँक कॉलनी आदी भागातून पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेदरम्यान प्रत्येक घरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली। पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा तसंच युवक आणि महिलांचे प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी मतं मांडली। यावेळी उमेदवारांनी सांगितलं की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणं, रखडलेली विकास कामे मार्गी लावणं आणि पारदर्शक तसंच जबाबदार प्रशासन देणं ही आपली प्राथमिकता राहील। नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते। सर्वांच्या सहकार्यानं प्रभाग 1 आदर्श प्रभाग बनवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शहराच्या विकास योजनेसाठी म्हणजे मूलभूत सुविधा मिळवणे हा एक प्रथम अजेंडा आहे की मागच्या 10 वर्ष मी इथं नगरसेवक होतो, मागील 4 वर्ष प्रशासक होतं, तर 14 वर्षापासून आम्ही जवळपास या भागात मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न हे चालूच आहे। आमचा प्रभाग हा हातजोड भाग आहे। हातजोड म्हणले की वर्षाला 2-4 सोसायटी वाढत असतात, त्याच्यामुळे परत तिथं मूलभूत सुविधा मिळवणे आणि रोजगार निर्मितीचं एक नवीन हे आम्ही मागच्या वर्षी विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महिलांना पापड उद्योगचं एक हे चालू येथे केलेलं आहे। तर याप्रमाणे पुढील युवकांसाठी रोजगार निर्मितीचा प्रश्न या ठिकाणी आहे तो सोडवण्याचा प्रयत्न। पदयात्रेला जगदेव बंडगर, केदार पाटील, संजय कणके, प्रभाकर काशीद, केदार बाळशेट्टी, धरेप्पा मोटे, रवी हक्के, बसवराज रुपनर, सुरेश काळे, बापू कसबे, पवन अपराध, निरंजन बारशिंगे, पिंटू शितोळे, अशोक धप्पाधुळे, सुमित पंपटवार, शिवयोगी पाटील, केदार बाळशेट्टी, दीपिका चव्हाण, सौंदर्या पुजारी, लक्ष्मी पुजारी, छोटी हंडे, कल्पना कसबे, लक्ष्मी काशीद यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, महिला, पुरुष नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। घराघरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळं प्रचाराला उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांनीही आपल्या परिसराच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त करत सहकार्याचं आश्वासन दिलं।